नमस्कार यूट्यूब फॅमिली। आता महागडे पर्सनल लोन घेण्याची गरज नाही। या सरकारी योजनेतून मिळवा 1% व्याजदराने पैसे। चला तर आजच्या या व्हिडिओद्वारे कोणती आहे ती सरकारी योजना हे जाणून घेऊयात। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। जर तुम्ही सध्या लोन घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका उत्कृष्ट सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त 1% व्याजदराने पैसे मिळवू शकता। यामुळे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये पर्सनल लोन घेण्याचीही गरज भासणार नाही। व्यक्तीला कधी ना कधी लोनची गरज भासतेच। अशा वेळी बहुतांश लोक पर्सनल लोन घेतात, परंतु त्यावर जास्त व्याज द्यावे लागते। जर तुम्ही सध्या लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक उत्कृष्ट सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त 1% व्याजदराने पैसे मिळवू शकता। यामुळे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये पर्सनल लोन घेण्याचीही गरज भासणार नाही। इमर्जन्सी मध्ये लोन मिळवण्यासाठी अनेकदा व्यक्तीला मोठ्या अडचणींना सामोरा जावा लागतो। मोठ्या लोनसाठी अनेक कागदपत्रांची तपासणी केली जाते। अशा परिस्थितीत फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा बँक मधून लोन घेण्याऐवजी तुम्ही एका सरकारी योजनेतून लोन घेऊ शकता। या योजनेत पर्सनल लोन पेक्षा खूप कमी व्याजदराने लोन मिळतो। चला जाणून घेऊयात या सरकारी योजनेबद्दल। इमर्जन्सी मध्ये लोनची गरज भासल्यास पर्सनल लोन ऐवजी तुम्ही पीपीएफ लोन घेऊ शकता। पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सरकारची गॅरंटीड योजना आहे। या योजनेत खाते उघडल्यावर जमा केलेल्या पैशावर लोन घेण्याचा पर्यायही मिळतो। यामुळेच ही योजना पीपीएफ स्कीम गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे। सध्या या योजनेत गुंतवणुकीवर वार्षिक 7.1% व्याज मिळत आहे। एप्रिल 2020 नंतर या योजनेत कोणताही बदल झालेला नाही। जर तुम्हाला पीपीएफ अकाउंटवर लोन घ्यायचा असेल तर त्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे। जर तुम्ही पीपीएफ वरून लोन घेतले तर ते इतर लोन प्रकारांपेक्षा खूपच स्वस्त ठरते आणि यासाठी फारशी कागदपत्रेही लागत नाहीत। या लोनसाठी तुम्हाला इन्कम प्रूफ दाखवण्याचीही गरज पडत नाही। पीपीएफ अकाउंटवरून लोन घेणे सुरक्षित आहे आणि लोनसाठी कोणतीही वस्तू तारण ठेवावी लागत नाही। पर्सनल लोनच्या तुलनेत या लोनचा व्याजदर खूपच कमी आहे। जर तुम्ही पीपीएफ वर लोन घेतले तर तुम्हाला फक्त 1% व्याज द्यावे लागते। याचा अर्थ असा की पीपीएफ वर जो व्याजदर मिळतो त्यावर 1% जास्त व्याज आकारले जाते। उदाहरणार्थ, जर पीपीएफ अकाउंटवर तुम्हाला 7.1% व्याज मिळत असेल तर लोन घेण्यासाठी तुम्हाला 8.1% व्याज द्यावे लागेल। या प्रकारे पाहता प्रत्यक्षात तुम्हाला फक्त 1% व्याजच द्यावे लागेल। पीपीएफ वर लोन घेणे सोपे आणि स्वस्त आहे, परंतु त्यासोबत काही नियमही आहेत। लोन वेळेवर न भरल्यास गुंतवणूकदाराला नुकसान होऊ शकते। जर तुम्ही लोनचा व्याजाचा वेळेवर भरणा केला नाही तर तुमच्या पीपीएफ अकाउंट मधून 1% ऐवजी 6% व्याज कपात होईल। पीपीएफ लोन फेडण्यासाठी 36 महिन्यांची मुदत दिली जाते। जर तुम्ही या ठरलेल्या वेळेत लोन फेडले नाही तर तुम्हाला 8.1% ऐवजी 13.1% वार्षिक व्याज द्यावे लागेल। यावर काही फायनान्शियल एक्सपर्टनी आपली मते मांडली आहेत। त्यांच्या मते फारच गरज असल्याशिवाय पीपीएफ अकाउंटवरून लोन घेऊ नये, कारण पीपीएफ अकाउंटवर मिळणारे व्याज टॅक्स फ्री असते आणि यामध्ये कंपाऊंडिंग बेनिफिट देखील मिळतो। याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या व्याजावरही व्याज मिळते। त्यामुळे पीपीएफ मध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत। मात्र जर तुम्ही लोन घेतले तर जेव्हा लोन सुरू असेल तेव्हा व्याज मिळणार नाही। यामुळे तुम्ही मिळणाऱ्या व्याजाच्या फायद्यापासून वंचित राहाल। याशिवाय पीपीएफ अकाउंटवर लोन फक्त खाते उघडल्यानंतर पहिल्या 5 वर्षातच घेता येतो। त्यामुळे लोन घेण्यापूर्वी सर्व पर्यायांचा विचार करणे महत्त्वाचे आहे।